श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचे कुटुंबीय तुमचे ऐकत नसतील, तुमचे पती किंवा तुमच्या घरातील आर्थिक समस्या काही असतील, आरोग्य संदर्भ असू दे किंवा खूप काही गोष्टी घरातल्या अडचणी असू दे, त्यावर आज मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. हे उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यात मदत करतील. प्रत्येक घरात कशा ना कशावरून तरी वादविवाद असतात, त्यामुळे घरामध्ये सतत प्रॉब्लेम चालू होतात. या सगळ्यावर उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. विशेषतः पैशाशी संबंधित समस्या कलह घरामध्ये निर्माणच करतात. घरामध्ये पैसा नसेल तर घरामध्ये तणाव निर्माण होतो आणि सगळेजण घरातील व्यक्ती सहजच नाराज राहतात. त्यामुळे पैशाअभावी खूप त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या त्रासांवरचे उपाय मी तुम्हाला चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये 4 उपाय सांगितलेले आहेत. अतिशय सोपे उपाय आहेत. तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता. पहिला उपाय केल्याने कुटुंबामध्ये तुमच्याविषयीचे मत बदलेल. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल. तुम्ही जे काही बोलाल ते मान्य करतील. दुसरा उपाय पितृदोष दूर करेल. पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. आणि तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेल. कारण पैसे नसतील तर घरामध्ये कलह तर होतच राहतो. पैशासंबंधी समस्यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा चौथा उपाय हा रोगापासून देखील आपली सुटका करतो, म्हणजेच मुक्तता करतो. घरामध्ये रोगराई असेल किंवा कोणीही आजारी असेल तर त्यामुळे वातावरण शांततेचं राहत नाही. हे महाउपाय केल्याने समस्या संपतील. तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे पुढे माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लक्षपूर्वक ऐका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता, पाणी असो, कच्चे दूध, तांदूळ, कोणतेही फूल किंवा पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना शंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे. नाव नीट ऐका. शंभेश्वर महादेव. शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ व्हावे आणि काय करावे लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे. हे करताना तीळ खाली पडू द्यायचे नाहीत, याकडे लक्ष द्या. हळूहळू पाणी अर्पण करा. शंभेश्वर महादेवाचे उच्चारण करत अर्पण करा. अर्पण केल्यावर त्यातून 2 काळे तीळ काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची प्रार्थना करा. मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबामध्ये आनंद येऊ दे, समस्या दूर होऊ दे, मुलं चुकीच्या मार्गावर आहेत ते नीट होऊ दे, पती चांगल्या संगतीत येऊ दे, त्याला वाईट सवयी लागल्या आहेत, अशा सगळ्या समस्या दूर होऊ दे. मनोभावे प्रार्थना करा आणि ते 2 तीळ काळे घरी घेऊन या. आता काय करावे तर काळे तीळ त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या. काळे तीळ तुम्ही चहामध्ये, दुधामध्ये घेऊ शकता. काळे तीळ कशातही मिसळून तुमची समस्या असो, तुम्हाला अडचण आली तर शमेश्वर महादेवाच्या नावाने नक्कीच निघून जाईल. तरीही समस्या कधीच पुन्हा उद्भवणार नाही. तुमच्या कुटुंबात करण्यासाठी दुसरा उपाय शनिवारी करावा लागेल. खूप छोटेसे काम करायचे आहे. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील. काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका. जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात अडचणी येत नाहीत. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो. तुम्हाला काय करावे लागेल की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून पहिली गोष्ट तर शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये 2 चमचे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये अर्पण करा. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते. दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. भगवान विष्णूंसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. त्याचवेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा. तुमची इच्छा बोला. तुमची मनातली काय जी इच्छा आहे ती सांगा. पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी साखर
ठेवा. साखरदान हे अगदी 1 चमचा ठेवले तरी चालेल. परत घरी या, त्यामुळे तुमचे पितृ आनंदी होतात. आयुष्यातील समस्या दूर होतात. पितरांच्या संबंधात जे काही तुम्हाला अडचणी आहेत, रोग आहेत किंवा भांडणे आहेत, घरामध्ये पैशाच्या समस्या आहेत, ते निघून जातील. अशाच प्रकारे तांदळाचा वापर करा. अर्धी वाटी तांदूळ घ्या, अर्धे घेऊ नका. साबूत म्हणजे अखंड तांदूळ घ्या. तांदूळ कच्चा घ्यायचा आहे. तुम्हाला चिमूटभर काळे तीळ त्याबरोबर तांदूळ घ्यायचे आहेत. कोणत्याही दुकानात हे उपलब्ध होते, म्हणजे साळी ज्याला म्हणतो ना, ते घ्यायचे. आणि त्यानंतर काय करायचे, एक वाटी घ्यायची आहे. 11 वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत. तोपर्यंत झोपायला जाण्याच्या आधी घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला एक वाटी ठेवायची आहे. झाकण ठेवून या वाटीमध्ये सगळं साहित्य ठेवा. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री ठेवा. सर्वच सामान घरी आणल्यावर नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाच्या पिंडीवर हे सर्व अर्पण करा. आधी पाणी, मग चिमूटभर तीळ मिसळून तांदूळ आणि त्या साळी हे सगळं तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप करायचा आहे. या तिन्ही गोष्टींपैकी 2-2 दाणे एकत्र घरी आणायचे आहेत आणि तिळाचे 2 दाणे, भाताच्या साळीचे 2 दाणे आणि तांदळाचे 2 दाणे घरी घेऊन यायचे आहेत. सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि तिजोरीत ठेवायचे आहेत. व्यवसाय करत असाल तर तिथे ठेवू शकता. या उपायाचा तुम्ही अवलंब केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी वास करेल. हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे. या उपायाने पितरांचा आशीर्वाद तर मिळतो आणि चौथा जो उपाय आहे तो तुमच्या घरात आनंद आणेल. तुमच्या घरातील आजार, रोगराई दूर करेल. हा उपाय शनिवारी करावा. लक्षात ठेवा, शनिवारी काय करायचं आहे, 5 बेलपत्र घेऊन आणि 1 पांढरे फूल घेऊन, 1 केतकीचे फूल शक्यतो नसावं, बाकी कोणतंही पांढरं फूल चालेल. बेलपत्राची पाने घ्या. शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जायचे आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 बेलाची पाने एकावर एक पालथी ठेवा. बेलपत्र सापडले नाही तर शिवलिंगावर ठेवलेले पहिले बेलपत्र पण तुम्ही घेऊ शकता. शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा. ते स्वच्छ करून 5 बेलाची पाने एकावर एक पालथी ठेवा. ही 5 बेलपत्रे देठ आपल्याकडे करून शिवलिंगावर पालथी ठेवा. खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा. अशा प्रकारे बेलाची 5 पाने ठेवा. त्यावर पांढरे फूल, कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करा, म्हणजे पाणी वाहा. लक्षात ठेवा, कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करा. या उपायामुळे तुमच्या घरातील गरिबी दूर होते, आजारपण दूर होते. शनिवारी हा उपाय नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये 4 उपाय तुमच्या समस्या सोडवतील. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.